नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राजसाहेब आणि फडणवीस साहेब यांच्या जी काही मीटिंग झाली, भेट झाली, त्याच्यावरनं संपूर्ण मीडिया अगदी भरून राहिलेला आहे. सगळीकडे त्याची चर्चा आहे की असं वाटत असताना की उबाठा आणि मनसे एकत्र येणार, हे अचानक मध्ये काय प्रकरण आलं की फडणवीस जाऊन राज ठाकरेंना भेटले आणि काय राजकारण चालू आहे यात मला एक समजलेला अर्थ जो आहे किंवा जे मला त्याच्यातनं वाटते की काय होतंय ते मी जरा तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला आठवत असेल मित्रांनो की जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर अजित पवार आणि भाजप असा जो काही युतीचा प्रयोग झाला आणि मग अजितदादा मंत्रिमंडळात आले आणि ज्या काही गोष्टी घडल्या ह्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. हे करत असताना कुठेतरी जेव्हा बहुमत मिळालं युतीला आणि भाजपकडे जास्त जागा आल्यानंतर हे स्पष्ट होतं की फडणवीस मुख्यमंत्री होणार. पण तरी कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनी थोडासा वेळ घेतला की मुख्यमंत्रीपदी फडणवीस असतील तर मला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आहे हे सांगायला किंवा त्यांची संमती मिळायला थोडा वेळ झाला. आणि हा वेळच मित्रांनो असा होता की ज्याच्यामुळे एक संदेश गेला भाजपकडे की ही जी व्यक्ती आहे ही जर प्रसंग आला तर ही व्यक्ती उबाटासारखी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वागू शकते का, असा एक कुठेतरी संभ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या शीर्ष नेतृत्वाच्या मनामध्ये निश्चित त्यावेळी आलेला की फडणवीस हे शिंदे हे मान्य का करत नाही आहे की बहुमत जरी युतीकडे असलं तरी जास्तीत जास्त जागा ह्या भाजपकडे आहेत. आणि हा जो विलंब केला शिंदे साहेबांनी त्याच्यामुळे कुठेतरी एक संशयाची पाल निश्चितपणे भाजपच्या नेतृत्वाच्या मनात होती. पण हेही इतकंच खरं आहे की या युतीमध्ये शरद पवार अजित पवार आल्यानंतर कुठेतरी शिंदेसुद्धा निश्चित अस्वस्थ झाले असतील. किंबहुना त्यांनाही असं वाटणं साहजिक होतं की कुठेतरी आपल्याला आपली जागा दाखवून देण्याकरता तर अजित पवारांना आणण्यात आलेलं नाही आहे ना. आणि एका दृष्टीने जर तुम्ही बघाल तर राजकारण हे अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की अनाकलनीय काही गोष्टी होत असतात पण त्याच्यामागे काहीतरी एक विचार असतो. आणि हा निश्चित विचार असणार की अजितदादांना इथे आणल्यामुळे निश्चितपणे शिंदेना एक श बसला, एक त्यांच्यावरती चेक राहिला की उद्या जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्या जागी आम्ही पर्याय निर्माण करून ठेवलेला आहे. आणि आता जर तुम्ही बघाल मित्रांनो, विधानसभेची निवडणूक झाली, युती सत्तेवर आली, फडणवीस मुख्यमंत्री झाले, शिंदे उपमुख्यमंत्री झाले, दादा उपमुख्यमंत्री झाले, हा सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता परत नव्याने जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर आहेत, नाशिक असेल, मुंबई असेल, इतर महानगरपालिका असतील, तेव्हा परत एकदा कुठेतरी शिंदेंची एक महत्त्वाकांक्षा ही जागी झालेली दिसते आहे की त्यांना जास्तीत जास्त जागा हव्यात अशी मागणी त्यांनी विशेषतः मुंबईत केलेली आहे असं म्हणतात. कारण कुठेतरी एक गणित त्यांनी मांडलं असेल की मी शिवसेना फोडून माझी स्वतःची सेना सुरू केली आणि इतकी वर्ष शिवसेना ही सत्तेत होती, मुंबईमध्ये कायम होती, अशावेळी आपल्याला जास्त जागा मिळाव्यात हा एक कुठेतरी त्याच्या मागचा विचार शिंदे किंवा त्यांच्या पक्षाने केलेला असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. पण आता परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये कुठेतरी भाजपला असं वाटते की सर्वत्र ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या निवडणुका होतील तिकडे आपलं वर्चस्व हवं. आणि विशेषतः मुंबईत तर निश्चितच भाजपचा प्रयत्न असा राहणार आहे की आपल्याला सत्तेत बसायला मिळावं आणि आपण
एक मोठा राजकीय पक्ष म्हणून महानगरपालिकेत सुद्धा पुढे यावं असं वाटणं साहजिक आहे भाजपला. अशावेळी कुठेतरी शिंदे हे काहीतरी गडबड करतील असं त्यांना वाटतं आहे, म्हणून परत उबाटाला एक शह द्यावा. उबाटा आणि मनसेची युती ही होऊ नये हा एक त्याच्यामागचं एक कारण असू शकेल की फडणवीसांनी एवढ्या तातडीने राजसाहेबांची भेट घेतली. पण दुसरा हेतू असाही असू शकेल की परत एकदा राज ठाकरे यांच्या रूपाने शिंदेना जाणवून द्यावं किंवा शिंदेना हे कुठेतरी ह्याची जाणीव करून द्यावी की तुम्ही जर आमच्याबरोबर आला नाहीत तर आमच्याबरोबर राज ठाकरे आणि मनसे असणार आहे. हे थोडक्यात काय आहे की कुठेतरी जाऊन जे शिंदे ज्या गतीने पुढे आले, त्यांचा पक्ष ज्या गतीने पुढे आला त्या पक्षाला कुठेतरी त्याची जागा दाखवावी असं एक मोठा पक्ष म्हणून जर भाजपला वाटत असेल तर राजकारणात ते आपण मान्य करायला हवं. कारण राजकारण आणि युद्धात सगळं माफ आहे असं म्हणतात. आणि राजकारणात तर तुम्हाला माहिती आहे की कालचा मित्र आजचा शत्रू आणि आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट आणि त्याच्यातनं पुढे जे काही राजकारण घडेल मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा नाशिक किंवा इतर ठिकाणी ते आपण पाहूच. पण तुर्तास मनसे आणि उबाटा यांची होणारी युती हिला ब्रेक लागावा आणि परत एकदा शिंदेना हे दाखवून द्यावं की जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा आमच्याबरोबर अजितदादा पवार होते आणि आजही ते आमच्याबरोबर आहेत. आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही गडबड केली तर आमच्याबरोबर राज ठाकरे आहेत हे दाखवण्याकरता ही भेट सुद्धा असू शकेल. हा एक माझा अंदाज आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.